राधानगरी तहसीलदार कार्यालयाच्या इमारतीचं नवीन बांधकाम होणार असल्यानं हे कार्यालय राधानगरीपासून 3 किलोमीटर अंतरावरील फेजिवडे गावामध्ये स्थलांतरित करण्यात येत आहे। मात्र तहसीलदार कार्यालय बाहेर गेल्यास राधानगरी तालुक्यातील सर्व नागरिकांची गैरसोय होणार आहे। त्यामुळे तहसील कार्यालय राधानगरी बस स्थानका शेजारीच ठेवावं अशी मागणी करत भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरू केलंय। राधानगरी तहसीलदार कार्यालयाची नवी इमारत बांधली जाणार आहे। त्यासाठी 14,56,00,000 रुपयांचा निधी मंजूर झालाय। त्याची वर्क ऑर्डर होऊन मुदत संपली तरी हे बांधकाम सुरू झालेलं नाही। त्यामुळे राधानगरी शहरात चर्चेला उधाण आलंय। सध्याची तहसील कार्यालयाची जुनी इमारत ब्रिटिशकालीन आहे। त्या इमारतीची दुरुस्ती केली तर कामकाजही सुरळीत चालेल आणि लोकांची गैरसोय होणार नाही असंही मत नागरिक व्यक्त करतायत। दरम्यान नवीन इमारत बांधण्याच्या हालचाली गतिमान झाल्यात। त्यामुळे तहसील कार्यालयाचं कामकाज राधानगरीपासून 3 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या फेजिवडे गावामध्ये हलवलं जाणार आहे। मात्र भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवलाय। या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरू केलंय। तहसील कार्यालय हे राधानगरी बस स्टँड शेजारीच राहावं अशी मागणी भाजप आणि सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे। हे कार्यालय फेजिवडेमध्ये गेल्यास तालुक्यातील नागरिकांची गैरसोय होण्याचा दावा भाजपाचे जिल्हा चिटणीस डॉक्टर सुभाष जाधव यांनी केलाय। आज भारतीय जनता पार्टी शिवसेना यांच्या वतीनं राधानगरी तहसीलदार ऑफिस समोर आम्ही उपोषण करत आहे। येत्या काही दिवसांमध्ये तहसीलदार ऑफिस चे नवीन बांधकाम सुरू होणार आहे आणि या ऑफिसमधले होण्याचे कामकाज होण्यासाठी आणि इतर कामासाठी म्हणून पर्यायी व्यवस्था बघायचं चालू आहे। आमच्यापर्यंत आलेली बातमी अशी की ती व्यवस्था त्यांनी फेजिवडे गावामध्ये केलेली आहे। फेजिवडे गाव राधानगरीपासून साधारण 4 किलोमीटर अंतरावर आहे। फेजिवडे गावामध्ये पावसाचं प्रमाण जास्त असतं आणि हवाही दमट असते। तिथं पावसाळा जास्त असल्यामुळं पावसाळ्याच्या ओढ्यावर पाणीसुद्धा येत असतं। त्याच पद्धतीनं तिथं रेंजही नसते, इंटरनेटही मिळत नाही। अशा परिस्थितीमध्ये तिथं नेणं फार अडचणीचं ठरेल। तरी हे जे ऑफिस आहे हे राधानगरी शहरामध्येच किंवा एसटी स्टँडच्या आसपास व्हावं। BSNL सारख्या अनेक तिथं जुने ऑफिसेस रिकामे आहेत, तर त्याची व्यवस्था व्हावी आणि ते केल्यानं नागरिकांची सोय होणार आहे। नाहीतर जर ते फेजिवड्यालाच केलं तर त्याचा नाहक त्रास हा नागरिकांना होणार आहे। यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष संभाजी आरडे, जिल्हा कोषाध्यक्ष विलास जाधव, राज्य कार्यकारिणी सदस्य लहू जरग, शिवसेनेचे तानाजी पाटील, भाजपाचे तालुका सरचिटणीस प्रकाश चव्हाण, प्रकाश बालनकर, सूरज शेळके, आनंदा चौगुले, विलास भोपळे, सचिन वासुदेव, दीपक गुरव, केतन पाटील, कृष्णात पाटील, राजेंद्र पाटील, प्रकाश पाटील, शिवाजी डकरे यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते।